जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही, तर त्यांना अशी कोथिंबीर वडी खाऊ घाला. ते पण तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाही. मग त्यासाठी आहे ना काही मिरच्या घ्यायच्या मिक्सरमध्ये. मी थोड्या जास्त मिरच्या घेतल्यात कारण माझ्या मिरच्या काही जास्त तिखट नाहीयेत. थोडा निसलेला लसूण घ्यायचा, जिरे टाकायचे आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता आहे ना कोथिंबीर पाण्यात स्वच्छ धुवून मस्त कापून घेतलेली आहे. यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि आपण आता बारीक केलेला मिरचीचा ठेचा टाकायचा. 1 छोटी वाटी हवरी टाकायची, थोडासा ओवा आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे सर्व मस्त छान मिक्स करून घ्यायचं. आता थोडं पाणी टाकायचं आणि हे छान मळून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं तेल टाकून पुन्हा मळून घ्यायचं आणि याचे असे उंडे तयार करून घ्यायचे. सगळे उंडे तयार झाले की एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आणि पुरणाची चाळणी असते ना तिला तेल लावून घ्यायचं आणि चाळणी पातेल्यावर ठेवायची. आता आहे ना आपण बनवलेले उंडे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि झाकण ठेवून 15 मिनिट फुल गॅसवर ते वाफवून द्यायचे. नंतर आहे ना ते काढून घ्यायचे आणि थंड होऊन द्यायचे आणि चाकूनी त्याच्या बारीक बारीक वड्या करून घ्यायच्या. आता आहे ना लगेच तेल गरम करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर तेलात मस्त कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या. वड्याच्या जेव्हा दोन्ही साईड गोल्डन होतील ना तेव्हा त्या काढून घ्यायच्या आणि मस्त त्यांच्यावर ताव मारायचा.